ओ साहेब, दोनच घेतले, त्याच्याहून हलका फुलका माझा आहे. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. ओ माझं नाव आहे साहेब, 2 मिनिटं, माझं नाव. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अतिवृष्टीवर सभागृहामध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी महसूल आणि वन विभागावर मी माझं म्हणणं मांडलेलं आहे. तरी देखील माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. त्यामध्ये कोकणाला NDRFमध्ये जिरायत शेती या परिस्थितीमध्ये जिरायत शेती या हेडखाली 8,777 रुपये मिळाले. बहुवार्षिक शेती 22,500 रुपये मिळतात. कोकणाला जिरायत शेती असल्यामुळे, भात शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 8,777 रुपये मिळाले. आपण अतिवृष्टीचा निकष लावतो. अतिवृष्टीचा GR हा वेगळा निघालाय माझ्या माहितीनुसार. तर त्या GR नुसार सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. तो कोकणाला 8,777 का आणि बहुवार्षिक जो रेट आहे 22,500 कोकणावर अन्याय कशासाठी, तो दुरुस्त होणार का? आणि आम्हाला अतिवृष्टीचा जो GR आहे तो आमच्या कोकणाला लागू होणार का? हा प्रश्न नंबर 1. प्रश्न नंबर 2, वॉटर ग्रीड जे मराठवाड्यामध्ये इम्प्लिमेंट होतंय. दोनच लवकर प्रश्न विचारा म्हणजे ते उत्तर देऊ शकतील. माझा एकदम छोटा प्रश्न आहे वॉटर ग्रीडचा. यस, उत्तर देऊ द्या ना, आधी उत्तर देऊ द्या मंत्री महोदयांना. अध्यक्ष महोदय, सन्माननीय राणे साहेबांनी कोकणामध्ये जिरायती जमिनीला 8,500 रुपये आणि बागायत जमिनीला 17,000 आणि बहुवार्षिक पिकांना 22,500 रुपये. त्यांचं म्हणणं असं आहे की बहुवार्षिक पिकाला जेवढी मदत किंवा बागायत पिकाला जेवढी मदत देता तेवढी मदत जिरायत पिकाला का देत नाही? हो, अतिवृष्टीचंच चाललंय ना. अतिवृष्टी झाल्यावरच आपण मदत करतो. नाही, अतिवृष्टीचंच उत्तर देतोय. अतिवृष्टीला जी मदत आपण NDRFच्या निकषानुसार देतो, मुळामध्ये ही जी मदत आहे ही NDRFनं जे निकष ठरवले त्या निकषानुसार आपण मदत देतो. सन 23 ते आता 25-26 पर्यंत आपण हे जे दर आहेत या दराप्रमाणे आपण शेतकऱ्यांना राज्यामध्ये मदत देतोय. परंतु या वेळेला राज्य सरकारनं एकूणच राज्यामधला अडचणीत आलेला शेतकरी मे महिन्यापासून तब्बल ऑक्टोबर महिन्यापर्यंत तब्बल 6 महिने पाऊस हा सर्वदूर राज्यामध्ये पडत होता. आणि म्हणून या राज्यामध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याकरता रब्बी हंगामाकरता अतिरिक्त 10,000 रुपये प्रति हेक्टर हे मदत देण्याचा निर्णय घेतला. हे सोडून ज्यांची जमीन खरडून वाहून गेली आपण प्रति हेक्टर 47,000 रुपये देतोच. परंतु च्या व्यतिरिक्त आपण प्रति हेक्टर 3 लाख रुपये मनरेगा अंतर्गत देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतलेला आहे. प्रति हेक्टर त्याच्याबरोबर मिळणार मदत सुरू आहे ना. मी मदत सांगतो आपल्याला, सांगतो मी. ऐकून घ्या साहेब, ऐकतो, ऐका. अरे ऐका ना माझं, मी उत्तर देतो ना साहेब. सन्मान्य सदस्य आपण खाली बसा, मंत्री महोदय उत्तर देत आहेत. ऐका जरा तुम्ही. नाही, EKYC मुळे शेतकऱ्यांना मदत मिळायला उशीर होतो म्हणून आपण ॲग्रीस्टॅगचं जे फार्मर ID आहे ते आपण वापरण्याकरता किंवा ते आपण या मदतीकरता ग्राह्य धरलं. त्या पद्धतीनं तब्बल 75% अधिक, म्हणजे माझ्यापाशी आकडेवारी आहे, म्हणजे आपण साधारण खरीप हंगामामध्ये 132 लाख शेतकऱ्यांना 10,716 कोटी आणि रब्बी 104 लाख शेतकऱ्यांना 104.48 तब्बल 9,611 कोटी रुपयाची मदत ही आपण मंजूर केली.
ही मंजूर करत असताना म्हणजे ही एकूण मदतीचा मंजुरीचा आकडा आहे आपला 20,128 कोटी रुपये. यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे खरीपाकरता 89 लाख म्हणजे तब्बल 90 लाख शेतकऱ्यांना 7,156 कोटी रुपये, त्याचबरोबर रब्बी मदत म्हणून 85.78 लाख शेतकऱ्यांना साधारण 6,864 कोटी रुपये म्हणजे तब्बल त्यांचं उत्तर होऊ द्या. म्हणजे तब्बल उत्तर होऊ द्या त्यांचं. 14,000 कोटी रुपयाची मदत म्हणजे तब्बल 20,000 कोटी रुपयाची मदत आपण मंजूर केली आणि तब्बल 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या डीबीटीद्वारे डायरेक्ट खात्यावर आपण जमा केले. आता माझ्याकडं अगदी जिल्हावार म्हणलं तरी साहेब आकडेवारी आहे. जिल्हावार आकडेवारी माझ्याकडे. आपण जर कोकणातल्या ऑक्टोबर महिन्यातल्या अवकाळी पावसाचं जर बोलत असाल तर त्याची मदत काही अद्याप आपण दिली नाही, कारण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाची मदत आपली आता सुरू आहे. मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की जे ऑक्टोबरमध्ये अवकाळी, जर आपला तो विषय असेल ऑक्टोबर अवकाळीचा, तर निश्चितपणानं ती मदत आम्ही डिसेंबर नंतर, कारण डिसेंबर पर्यंत हे सगळे जे उर्वरित पैसे आहेत हे डिसेंबर पर्यंत सगळे वर्ग होतील, कारण केवायसी तब्बल 6 लाख शेतकऱ्यांच्या केवायसी राहिल्यात, काही 5 लाख शेतकऱ्यांच्या केवायसीचे काही प्रूफ राहिलेत, त्यामुळं ते होणं बाकी आहे. अशा वेगवेगळ्या कारणामुळं ते सगळे प्रोसेस पूर्ण व्हायला साधारण डिसेंबर एंड उजाडेल. आणि कोकणातल्या अवकाळी पावसाचे आता पंचनामे, त्याचे सगळे अहवाल आम्हाला विभागाला प्राप्त होत आहेत. डिसेंबर नंतर ताबडतोब म्हणतोय 1 जानेवारीपासून आम्ही कोकणामध्ये ऑक्टोबर महिन्यात जे अवकाळीनं नुकसान झालं याच्या नुकसान भरपाई आम्ही निश्चितपणानं शेतकऱ्यांना देऊ. सन्मान्य सदस्य विजय. अध्यक्ष महोदय, मी जे काही सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये सन्मान्य सुरेश प्रभू बोला. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. या की जे कोकणाची माहिती सन्माननीय मंत्री महोदय देत आहेत त्याच्या बाजूला आमचे 3 कोकणातले मंत्री बसलेत. मी त्यांचे चेहरे सारखे बघतोय. शेवटी कोणत्या पक्षाचे असल्यापेक्षा कोकणाला खरोखर न्याय मिळतो की नाही हा सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे. आणि त्यामुळे आज ते असं म्हणतायत आणि मीही म्हणतोय की मागच्या वेळेला 18 मे पासून कोकणात सतत अतिवृष्टी होते आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालंय. ते आज मितीपर्यंत म्हणजे परवा जेव्हा पाऊस थांबला तेव्हापर्यंत त्या शेतीचं नुकसान झालं, भात शेती कुसली गेली आणि अशा वेळेला पंचनामे झालेले आहेत. वारंवार कोकणातल्या शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केलेली आहे आणि आतापर्यंत 1 रुपया देखील कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळाला नाहीये हे आपण सांगताय. आणि त्यामुळे कोकणावरती या सरकारने अन्याय केलाय की काय असा माझा प्रश्न आहे. बोला विजयसिंह पंडित बोला. आपण सन्मान्य सदस्य विजयसिंह पंडित. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय सांगतो ना, उत्तर देतो. अध्यक्ष महोदय, देतो. अध्यक्ष महोदय, नाही राखो, उत्तर आहे ना माझं. अरे उत्तर आहे माझ्याकडं, थांबा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, कोकणाकरता साधारण आपण खरीपामध्ये 84,000 शेतकऱ्यांना 40,72,00,000 रुपये आपण मदत दिलेली आहे. माझ्याकडं तालुके पालघर, मंत्री महोदय लवकर उत्तर घ्या. जिल्हावार सांगतो. जिल्हावार पालघरमध्ये शेतकरी संख्या आहे 41,000, मदत वितरित केली 11,10,00,000. त्याचबरोबर रब्बी करता
34,000 नारायणराव. शेतकऱ्यांना 9,46,00,000. अतिवृष्टीची लक्षवेधी चालू आहे थोडस. रायगड जिल्ह्यामध्ये 14,000 शेतकऱ्यांना 3,69,00,000. त्याचबरोबर रब्बी करता 12,000 शेतकऱ्यांना नाही, आता नाही. 3,61,00,000. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2,000 शेतकऱ्यांना 34,00,000. हो. येतो आता आणि रब्बी मध्ये 2,000 शेतकऱ्यांना साधारण 2,000 नाही 20,000 सॉरी 20,000 20,000 शेतकऱ्यांना हे पॉइंट मध्ये लाखात लिहिलंय त्यामुळं थोडस मिस्टेक झाली. रत्नागिरीमध्ये 20,000 शेतकऱ्यांना साधारण आपण 27 लाख रुपये दिले. मंत्री महोदय थोडक्यात घ्या उत्तर. सिंधुदुर्ग साधारण 24 लाख रुपये मध्ये 24 लाख. आता अध्यक्ष महोदय एक मिनिट आमचे सदस्य सुनील प्रभूजींनी उठून असं वक्तव्य केलं की ह्यांच्या बाजूला 3 कोकणातले मंत्री त्यांचे चेहरे बघा. काय लिहिले आमच्या चेहऱ्यावर अध्यक्ष महोदय? एक आणि ह्यांना आदरणीय सुनील प्रभूंना सांगेन आमच्या सरकारने जेवढी मदत कोकणाला केली आहे ना ह्यांचे मुख्यमंत्री असताना अर्धी पण मदत केली नाही. ठीक आहे सध्या ह्यांच्या ठीक पक्षाचे आहे मुख्यमंत्री चला. होते केवढे केले विचार आमच्या कोकणाला मदत. नुसते पर्यटक म्हणून यायचे आमच्याकडे नुसते पर्यटक म्हणून यायचे आणि काय कोकणाचं हे बोलतात आम्हाला हे बोलून दाखवतात कोकणाचं आम्हाला काय आमच्या चेहरे. सन्मान्य मंत्री महोदय नितेश राणेजी, सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी, मंत्र्यांनी पण बसा आहे बरोबर नाही. बसा 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 मंत्री महोदय करा तुम्ही चालू करा. मुळामध्ये- हे बघा फोटो काढायला मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही नाही, आहे. मी चिंता नाही सदस्यांनी करत. पण चिंता करायची गरज नाहीये. अध्यक्षच कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो. बसा. मुळामध्ये अध्यक्ष महोदय आता उरका तुम्ही उत्तर लवकर उरका. कोकणामध्ये नुकसान पावसाळ्यामध्ये तितकंच कोकणामध्ये मी रेकॉर्डवरनं काढतो. बसा. मी रेकॉर्डवरनं काढतो. बसा. ठीक आहे काढतो. बसा. येतो ना. नाही कोकणामध्ये खऱ्या अर्थानं नुकसान झालं ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरची मी सुरुवातीला सांगितलं की अद्याप मदत आम्ही दिलेली नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त नुकसान ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कोकणातलं झालं ठीक आहे. आणि त्याची मदत आम्ही देऊ असं सांगितलेलं आहे. आणि ती ठीक 1 आहे. जानेवारीपासून देऊ. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. पासून मदत देऊ आम्ही. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 2. हे 2 मध्ये आमचा सहभाग आहे चर्चेत. लक्षवेधी अध्यक्ष क्रमांक 3 कोणाची आहे या पुकारा. चालू करा. सुरू करा. महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी या एक लक्षवेधीच्या मिनिट खाली बसून माध्यमातून घ्या. हे बघा. बसा खाली. बसा. गेवराई बसा खाली. विधानसभा मतदारसंघामधील जे 32 गावं गोदाकाठला येतात त्या 32 गावांच्या महापुरानंतर पुनर्वसनाच्या विषयामध्ये त्या ठिकाणी मी हा आपल्याकडे लक्षवेधी मांडलेली आहे. या ठिकाणी अतिवृष्टी मराठवाड्यातील आपल्या बीड जिल्ह्यामधील गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला गोदावरी नदी त्या ठिकाणी वाहते अध्यक्ष महोदय, एका बाजूला सिंदफणा त्या ठिकाणी वाहते. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मोठा पाऊस त्या ठिकाणी अवकाळी झाला. थोडक्यात पॉइंटेड प्रश्न घ्या. विचारतो तुम्हाला मी अजून 1.5 मिनिटं देतोय. 1.5 मिनिटात संपवा. 1.5 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अतिवृष्टी झाली अध्यक्ष महोदय आणि
गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी वरती पाऊस झाल्यानंतर पैठणच्या जायकवाडीचं जे काही डॅम आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथून विसर्ग केला आणि या गोदाकाठच्या 32 गावांना त्या ठिकाणी त्या पाण्याने वेढलं गेले. अध्यक्ष महोदय, माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न पहिला त्या ठिकाणी मंत्री महोदयांना आहे की हे जे काही 32 गावं गोदाकाठचे आहेत यांच्या पुनर्वसनाचा विषय 2006 पासून त्या ठिकाणी अध्यक्ष चला, उत्तर कोण महोदय देत आहे? मला माझा प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. एक मग विचारा, मिनिट, पॉइंटेड मी उत्तर घेतोय. एकच मिनिट तुम्ही विचारा. फक्त ह्याच्यामध्ये या पुनर्वसनाच्या बाबतीत असेल किंवा तिथं आता नको. वेगवेगळ्या 20 उपाययोजना मिनिटात मला करणे 7 लक्ष गरजेचं आहे द्या आपत्ती संपवायचे. व्यवस्थापन कशा मध्ये. त्या उपाययोजना करण्यासाठी नाही, आता नाही. यासाठी एक मंत्री महोदयांना माझी आता आपल्या नाही, माध्यमातून नंतर विनंती आहे की या सगळ्या चर्चेसाठी आपल्या दालनामध्ये एक बैठक ती आयोजित करावी आणि तिघांचा विषय हा राजेश विटेकर असतील किंवा हिकमत उडान वेळ असतील, नाहीये. आमच्या तिघांची एक संयुक्त बैठक दालनात आयोजित करावी, त्याच्यातनं चर्चा होईल. माझा त्या प्रकाशदादा सोळुंकेचा सुद्धा विषय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विजय पंडितांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी बैठकीची अपेक्षा व्यक्त केली, अधिवेशन झाल्यानंतर मुंबईला ताबडतोब या संदर्भातली ठीक आहे, बैठक धन्यवाद, लावली जाईल बसा. आणि संबंधित आमदारांना निमंत्रित केलं. हेमंत दुगिले. त्यामध्ये काही खातेदार हे मयत झालेले आहेत, त्यांचं KYC करणं शक्य नाहीये, तर त्यांचे जे नातेवाईक किंवा त्यांचे जे वारस आहेत त्यांचं KYC घेऊन त्यांना मदत करावी, हे एक विषय. आणि दुसरा विषय, जे काही बँकांचे पैसे शेतकऱ्यांनी भरलेले नाही आहेत तर त्यांचे पैसे होल्ड करतायत बँका, तर ते होल्ड करू नये, कारण आज शेतकरी अडचणीत आहे. एवढीच माझी मागणी आहे की या दोन्ही मागण्या आता नुकसान भरपाई देताना विचारात घेऊन सरकारने मदत करावी. ठीक आहे, धन्यवाद. चला मंत्री महोदय. नाही, मुळामध्ये आपण सरकारनं बँकांना निर्देश दिलेलेच आहे की जे कर्ज आहे त्याचा तगादा करू नये, वर्षभर अशा संदर्भातल्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत. आणि KYCची जी अडचण आहे या संदर्भात सुद्धा संबंधित सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर अखेरीस हे राहिलेले KYCचे पैसे हे संबंधित धन्यवाद. शेतकऱ्यांच्या खात्यावर लक्षवेधी क्रमांक 4.